ओमकार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ओमकार एवढ्या रात्रीचा तू जातोयस कुठे? तर मी जातोय आता काळके मंदिरात, म्हणजे आपण जो 7 चढवला होता शिमग्याच्या अगोदर तो उतरवायचा आहे। मला दाखवतो कसं काय असतं ते। पहिला जाऊन थाप मारायची, त्याच्यानंतर मग सगळं करायचं आहे, 7 उतरवायचं आहे। चला बघे, दीपराजला आता कॉल लावला होता। दीपराजने मला कॉल लावलेला, तो बोलत होता की मंदिरात थाप कधी मारली? थाप मारली नाही आहे, आता मारता आहे, तू ये नारळ घेऊन, म्हणजे नारळ द्यायला लागतो। आम्ही जेवढे तमाशगिरी आहोत ना, बाहेर पडतो 5 दिवस त्यांना। दीपराजला बोललो ये, तर दीपराज येतोय आता। मित्रांनो, मी आता पोचले मंदिरात, थोड्या वेळात तुम्हाला दाखवेनच आत मी सगळं कसं काय चालू आहे तयारी। मग 10 आहे, 1 मिनिट बॅक साईड करून लावतो कॅमेरा। मित्रांनो हे बघा, मंदिरात मी पोचलोय आता, तुम्हाला दिसत असेलच। आता आरती झाली जस्ट, हे बघा सगळी तयारी पण चालू झाली थाप मारायची। मित्रांनो मी आता मंदिरात पोचलोय, तुम्ही बघत आहात। दीपराज पण आलाय आता, जस्ट कॉल केलेला तो। आता मी पण जातोय आतमध्ये, बघा। मित्रांनो हे बघा, एवढे सगळेजण आता आले, तमाशगिरी जेवढे होते आम्ही बाहेर पडायला 5 जण, एवढे सगळेजण आले। हे बघा इकडे आले, हे बघा। मित्रांनो मी आता बाहेर आलोय, दीपराज नारळ आणायला विसरला, तिथे जातो त्याच्या दुकानात नारळ आणायला। हा बघा दीपराज इकडे, काकी। नारळ घेतलंय, आता मंदिरात जातोय परत आम्ही। सगळीजण उभे झालेले आहेत, तुम्ही बघत आहात मित्रांनो। हे बघा दीपराज, बाबा आणि इकडे बाबू काका। सगळेजण आता उभे राहिले, थोड्या वेळात गाणी बोलायला स्टार्ट करतील। पहिली प्रार्थना घेतील, त्याच्यानंतर गवळण। प्रार्थना झालेली आहे, आता गवळण घेत आहेत, तुम्ही बघत आहात, तुम्हाला ऐकायला येत असेल व्यवस्थित मित्रांनो। जवळपास आम्ही 4 गवळणी घेतली, ही शेवटची गवळण आहे मित्रांनो। ही गवळण झाली की 7 उतरला असं मान्य होतं। गवळणी घेऊन झाले मित्रांनो, तुम्ही बघत आहात। जवळपास आम्ही 4 गवळणी घेतात, आता ही आरती करतायत। आरती ह्याच्या नंतर जे तमाशगिरी आहेत त्यांचे नारळ मनसतील, बुवा तुम्हाला दिसेलच। हे बघा मित्रांनो, बुवा आता सगळ्यांचे नारळ मनसून झाले, तुम्हाला दिसत असेलच। हे बघा मित्रांनो, आता 7 उतरवत आहेत, तुम्हाला दिसत असेलच। मित्रांनो गवळणी बोलून झाले, 7 उतरवून झाल्याच्या नंतर सगळेजण निवांत बसलेत। आता आम्ही जवळपास 4-5 गवळणी घेतल्या आणि बंद केल्या। आता हा सगळं सामान न्याय ठेवून यायचं घरी। तो बघा दीपराज माझ्यासोबत, आपलं जायचं जाधववाडीत, तिकडे तो सामान ठेवायचं आणि मग यायचं घरी रिटर्न।
आजच्या ब्लॉगमध्ये जास्त काही नव्हतं. ब्लॉग कसा वाटत नक्कीच सांगा. सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.